प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग इतका धमाकेदार दाखवलाय ना, म्हणजे सुरुवातीला मानचं व्रत पूर्ण होतं, पण ते व्रत पूर्ण करण्यासाठी यश कावेरीने स्वतःला त्यागले. म्हणजे जळता कापूर हातात घेऊन त्यांनी देवीची आरती केली आणि मानचं व्रत पूर्ण करूनच दाखवलंय. आता धर्माधिकारींच्या वाईटावरती कोणीतरी एक व्यक्ती टपून आहे. म्हणजे सुरुवातीला मानना निशाणा साधला, पण ऐनवेळी कावेरीने तो डाव उधळून लावला. त्यानंतर यश कावेरीला एक पत्र मिळालं आहे की ज्यात स्पष्ट लिहिलंय की आता सुलक्षणाचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे आणि अचानकच उदयचा खूप मोठा ॲक्सिडेंट झालाय, पण देवकृपेने तो त्यातून वाचलाय. त्याच वेळेस माने देवीकडे साकडं घालताच यशने माना वचन दिलंय, या घरावर जो कोणी वाईट नजर ठेवून आहे त्याला तो सोडणार नाहीये. पण ती व्यक्ती नक्की आहे तरी कोण, तेच तर पाहणार आहोत आपण. त्यासाठी भाग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि प्रेक्षकांनो, आपल्या व्हिडिओला हाईप पॉईंट जरूर द्या. कावेरी मा तर हट्टालाच पेटलेल्या असतात. यश एवढं जीव तोडून तळमळीने समजावत असतो, पण त्या काही ऐकायला तयारच नसतात. आणि होतं असं की मा आणि कावेरी दोघींना सुद्धा त्रास उद्भवतो. सततच्या शिंका येत असतात, थंडीने इतक्या कुडकुडत असतात, तरीही काही यशचं ऐकायला तयारच नसतात. म्हणूनच यश पटकन त्यांना हिट मिळावी यासाठी त्याची व्यवस्था करतो, जेणेकरून त्या दोघींचा त्रास कमी करता येईल. त्याला जितपत जमेल तितका तो प्रयत्न करतो त्या दोघींचाही त्रास कमी करण्यासाठी. जेव्हा तो कावेरीच्या समोर कावेरी स्वतःच्या त्रासाकडे दुर्लक्ष करून ते हिटिंग एलिमेंट मानच्या पुढे करते, जेणेकरून मानना त्रास होऊ नये. मनातच यश कावेरीच्या या कार्याला सलामच ठोकतो. स्वतःला इतका त्रास होत असून सुद्धा तुम्ही माची काळजी घेतात कावेरी, खरंच खूप ग्रेट आहात. पण आता अचानकच विद्याला खूपच अपराधी वाटायला लागतं. तिला मनोमन वाटतं की जर तिने व्यवसाय करण्याचं स्वप्न बघितलंच नसतं तर कावेरीला इतका त्रास सहन करायची गरजच पडली नसती. आज कावेरीला जो त्रास होतोय त्याची दोषी आपणच आहात असं म्हणत ती स्वतःला कोसते आणि त्या ठिकाणी चिकूला यशकडे सोपवते आणि ती सुद्धा आता नामस्मरणाला बसते. तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसतो. त्याच वेळेस यश मानचा त्रास कमी करण्यासाठी यमुनाकडे चिकूला देतो आणि धावतच मोठं ब्लँकेट घेऊन येतो, पण मा सरळ सरळ नकार देतात. यशचे हात त्यात झटकतात. त्यानंतर यश गरम पाणीसुद्धा घेऊन येतो, पण माननी तर शपथ घेतली की त्या जोपर्यंत 1,00,000 वेळा नामस्मरण पूर्ण होत नाही तोपर्यंत अन्नाचा एक कण आणि पाण्याचे एक थेंबही घेणार नाहीत. आता सर्वच जण पेचात पडलेले असतात. काय करता येईल असं की यांचा त्रास कमी होईल. आता नामस्मरण थोडंसंच राहिलेलं असतं, पण अचानकच मानना तंद्री लागायला लागते. त्या ज्या वेळेस यशच्या बाजूकडे कलतात त्याच वेळेस कावेरीचं लक्ष जातं. तिला धक्का बसतो आणि पटकन कावेरी देवीसमोरचा मोठा घंटा घेते आणि मोठ्या मोठ्याने घंटानाद करून ती मोठ्या मोठ्याने देवीचं नामस्मरण करायला लागते, जेणेकरून मानना ती जागा ठेवू शकेल. आता मग काय, कावेरीच्या मदतीला घरातील सर्वच जण येतात. सर्वच जण मोठ्या मोठ्याने देवीचं नामस्मरणाला सुरुवात करतात. आता जेव्हा देवीचं नामस्मरण ठरवल्याप्रमाणे पूर्ण होतं, मानना एक वेगळंच समाधान मिळतं. घरातील सर्वांचं कौतुक करतात की मी आज खूप समाधानी आहे की तुम्ही सर्वच जण देवीच्या नामस्मरणात सामील झालात. मा सांगतात की आज मी खरंच खूप खुश आहे. यश, चला आरती करून घेऊयात. मा उठताना थोड्याशा धडपडतात. पटकन यश त्यांना सावरतो. मा आरतीचं ताट हातात घेतात. कावेरी, विद्या आणि चिकू तिघांना सुद्धा तिलक लावतात. त्या तिघांचंही औक्षण करतात. मा इतक्या इम्प्रेस झालेले असतात त्या दोघींवरतीही. चिकूची त्या दृष्टसुद्धा काढतात. यश मांना समजावत असतो की मा तू प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, मी आरती करतो. पण मा ऐकायला तयार नाही आहेत. तेव्हा कावेरीला यश सांगतो की मांचं व्रत अपूर्ण राहता कामा नये. तेव्हा कावेरीसुद्धा मनाशी निर्धार पक्का करते की यश, आपण दोघं मिळून मांचं व्रत पूर्ण करूयात. मग काय, ठरल्याप्रमाणे यश आणि कावेरी दोघेही आपल्या हातावरती चळता कापूर घेतात आणि प्रचंड भयानक त्रास होत असून सुद्धा
ते दोघे मानची इच्छा, मानचं व्रत पूर्ण करायला सुरुवात करतात. घरातले सर्वजण आपले डोळे घट्ट मिटून घेत असतात, कारण त्या दोघांचा त्रास त्यांना पाहावतच नसतो. पण मात्र या दोघांवरती इतके खुश असतात, कारण दोघेही एकसारखेच आहेत. विद्याला मनोमनच अपराधी वाटत असतं, कारण आज जो ह्या दोघांना त्रास सहन करावा लागतोय तो मी बघितलेल्या स्वप्नांमुळे. ती मनातच स्वतःला दूषणं देतच राहते. आरती पूर्ण होते, मानचं व्रतही पूर्ण झालेलं असतं. त्यांना मनातच समाधान वाटतं. पण यश कावेरीच्या त्रासाचं काय? त्यानंतर काही वेळाने यश कावेरीच्या त्या जी जखम झाले आहे त्याच्यावरती फुंकर मारत असतात. त्यांचा जीव इतका कळवळतो. तेव्हा यश म्हणतो की तुझ्यासोबत आरती केल्याचं, तुझं व्रत पूर्ण केल्याचं समाधान आहे आम्हाला. रडताना मानच्या डोळ्यातला एक थेंब यशच्या त्या जखमेवरती पडतो आणि त्याच ठिकाणी यश कळवळतो. रडतच विचारतात की झोंबलं का रे? यश म्हणतो की नाही, तो फक्त स्वतःचा त्रास लपवण्याचा प्रयत्न करतो. इतक्यातच काकू विद्याला ओरडतात की अगं विद्या, किती वेळ झाला की नाही चंदनाचा लेप घेऊन ये बरं पटकन. विद्या धावतच चंदनाचा लेप घेऊन येते, मानच्या हाती देते. तो लेप यशच्या हातावरती लावत असतात. त्यांचं मनातलं दुःख उफाळून येतं. त्या ठिकाणी यशला त्या विचारतात की दुखतंय ना रे? तेव्हा यश म्हणतो की दुखतंय पण तिथे नाही, इथे. तो आपल्या हृदयावरती हात ठेवतो. अगं जे झालं त्यासाठी तू स्वतःला नको ना जबाबदार धरू. या दोघींनी व्यवसाय करावा यासाठी माझाही हट्ट होताच की. तेव्हा कावेरी म्हणते की आणि हो तुम्हाला त्रास झाला की आम्हाला त्रास होतोच ना. त्यावर तिचं कौतुक करतात की खरंच नाही, म्हणजे तुझ्या जिद्दीचं कौतुक करावं ते थोडंच आहे. तिचा हात घेऊन तिच्या त्या जखमेवरती त्या चंदनाचा लेप लावतात. तेव्हा काकूसुद्धा कावेरीचं तोंड भरून कौतुक करतात. तिला सलाम ठोकतात की खरंच कावेरी, कमाल आहे बरं का तुझी. तेव्हा त्या दोघांनाही म्हणतात की असंच नेटाने एकमेकांच्या साथीने संसार करा आणि माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. तेव्हा ते दोघेही आश्चर्याने त्यांच्या चेहऱ्याकडे बघतात. इच्छा? दुसऱ्याच सेकंदाला सांगतात लवकरात लवकर आपल्या चिकूला भावंड येऊ द्यात, पाळणा हलू देत या घरात. तेव्हा ते दोघे लाजतात. काकू तर इतके हसायला लागते. काकू त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट मानना सुचवते. हे बघा वहिनी, आपल्या घरामध्ये जे काही झालं ना ते सगळं विघ्न वगैरे आता दूर झालं आहे. मला वाटतं की आपण गुरुजींना फोन करून सत्यनारायणाची पूजा घालायची का? म्हणजे कसं यश कावेरीच्या नात्याचा नव्याने श्रीगणेशा करूयात की. तेव्हा मांना तर इतकी आवडते ती कल्पना. सांगतात की ठीक आहे, पटकन आपण गुरुजींना फोन करूयात, चल. काकू गुरुजींना फोन करण्यासाठी निघून जातात. विद्याला तर आयतं कोलीतच मिळतं. मुद्दामच यश कावेरीला ती चिडवायला लागते. काय मग आता सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर तुम्ही दोघं पुन्हा एकत्र राहणार? यशला मुद्दामच विचारते की भाऊजी, तोपर्यंत धीर धरवेल ना? आता यश तिच्याकडे रागात बघतो. ती पटकन तेथून सटकते. पण यश कावेरी एकमेकांकडे बघून इतक्या हसायला लागतात. त्यानंतर रात्रीच्या वेळी कावेरी रूममध्ये झोपलेली असते. इतक्यातच दरवाजाचा चोरचोराचा आवाज येतो. कावेरी खाडकन जागे होते झोपेतून आणि विचार करते की इतक्या रात्री कोण आलं असेल. ज्या क्षणी ती दरवाजा उघडते, यश खूपच घाबरलेला असतो आणि कावेरीला सुद्धा तो घाबरवून सोडतो. तो विचारतो की कावेरी, माझ्यासोबत ना चला तुम्ही. तेव्हा तो इतकं चाचपडत बोलत असतो. कावेरी घाबरत विचारते की यश नक्की झालंय काय? यश म्हणतो की मला सांगता नाही येणार, पण प्लीज चला तुम्ही. आता तो तिला खेचतच बाहेर गार्डनमध्ये घेऊन जातो आणि तिथल्या बाकावरती बसवतो. अचानकच तो तिच्या पायाशी बसतो. कावेरीचा हात हातात घेतो. आता तिला हाताला जखम असते. तो सॉरीही बोलतो, कारण यश जेव्हा कावेरीचा हात हातात घेतो तेव्हा त्या जखमेमुळे तिला त्रास होतो. यश तिला म्हणतो की खरं तर ना बातमीच अशी आहे, माननी गुरुजीला फोन केला होता आणि गुरुजींनी सत्यनारायणाच्या पूजेसाठी 2 दिवसानंतरचा मुहूर्त सांगितलाय. यश इतका उत्साही असतो. तो विचारतो की बरं मला सांगा की तुम्ही माझ्या रूममध्ये शिफ्ट होणार आहात की मी तुमच्या रूममध्ये शिफ्ट व्हायचं आहे?
नाही म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी कम्फर्टेबलच आहे. तुम्ही माझ्या रूममध्ये शिफ्ट झाला काय, किंवा मी तुमच्या रूममध्ये शिफ्ट झालो काय? तसंही मी मॉडर्न विचारायचं आहे ना. कावेरीला धक्काच बसतो आणि ती विचारते की यश काय बोलताय तुम्ही. ती तेथून उठते आणि अचानकच घाबरते. नाही 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 यश, आपण असं अजिबात नाही करू शकत. यश तिच्यावरती इतका फिदी हसतो. तुमचा चेहरा बघा जरा. तेव्हा यश कावेरीची समजूत घालतो की कावेरी, तुमचं घाबरणं साहजिक आहे, परंतु आपण आता एकदा का सत्यनारायणाची पूजा पार पडली की मग आपल्याला एकत्र राहायला परवानगी देईलच ना. आणि तेव्हा माला आपण सगळं खरं खरं सांगून टाकूयात. आता यश कावेरीचं लग्न काही खरं झालेलं नव्हतं. तेव्हा कावेरी खुलासा करते की यश, आपण लग्न खोटं केलं होतं, तेही परिस्थितीमुळे. पण आता आपल्यावरती विश्वास ठेवतील का? त्या आपल्यावरती चिडणार तर नाही ना. तेव्हा यश म्हणतो की घरातल्या सर्वांना वाटत असेल आपलं लग्न झालं, आपण एकाच घरात जरी राहत असतो तरीसुद्धा आपण आपल्या मर्यादा पाळल्यात. कावेरी विचारते की हो, पण मांना हे सगळं पटेल का? त्यावर यश सांगतो की पटेल. कावेरीला तो धीरच देण्याचा प्रयत्न करतो. यश कावेरीला समजावतो की हे बघा, ज्या क्षणी माला कळेल की तिच्या आशीर्वादासाठी आपण थांबलोय, तेव्हा उलट ती आपल्यावरती खूप खुश होईल, आपलं कौतुकच करेल. आणि पुन्हा कावेरीचा मूड बदलण्यासाठी तो मुद्दाम थट्टा करतो. आणि राहिला प्रश्न रूमचा, तो आपण नंतर बघूयात. कावेरी त्याला एक धपाटा घालते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी देवीची पूजा करत असतात, पण त्यांना इतका खोकला लागलेला असतो की त्यांच्या नुसती दमछाक होते. तिकडून किचनमधून काकू त्यांना ओरडत असते की वहिनी अहो, किती खोकताय, आणि खोकला तर लागणारच ना, काल दिवसभर ओल्या कपड्यामध्ये बसला होतात, त्रास तर होईलच ना. इतक्यात यश कावेरी येतात. त्यांना महत्त्वाचं बोलायचं असतं. म्हणजेच काय, त्यांच्या लग्नाबद्दल खरं काय आणि खोटं काय हे सगळं सांगून टाकायचं असतं. पण मांची तब्येत अचानकच बिघडते. तेव्हा काकू विचारतात की वहिनी अहो सांगा, म्हणजे भाजी वगैरे काय बनवायची आहे. तेव्हा म्हणतात की कावेरी, तू सांग वाटाण्याची. आणि अचानकच त्यांना मोठ्यानं खोकला लागतो. आता काकू त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते. पाणी पितात. काकू पुन्हा ओरडायला लागते की वहिनी काय हे, नाही म्हणजे आता कावेरी काय तुमची सगळ्यात जास्त लाडकी झाली आहे का, म्हणूनच तुम्ही मला विसरताय. गेले कित्येक वर्ष आपण एकत्र आहोत की नाही, मग तुम्ही मला सांगा ना की काय भाजी बनवायचे. अचानकच विद्या येते आणि ती येऊन सांगते की कफ सिरप संपलंय. ते मागच्या वेळेस अनुष्काला खोकला लागला होता ना, माझ्या लक्षातच नाही राहिलं. घरातले सर्वजण आता विद्याला ओरडतात, कारण दर वेळेस वेंदळेपणामुळे विद्या काही ना काही माती खातेच. उठून काकूसोबत किचनकडे जातात. आणि तेव्हा कावेरी सांगते की मी पटकन कोपऱ्यावरच्या त्या केमिस्ट दादाकडून खोकल्याचं औषध मागवूनच घेते. तेव्हा यश कावेरी ठरवतात की आता मांना खरं सांगण्यात अर्थ नाही आहे, कारण त्यांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे ते दोघेही गप्प बसतात. थोड्या वेळाने नेमकं अमृताचा माणूस औषध घेऊन घरी येतो. ते एक वेगळंच औषध आणलेलं असतं. यश जाऊन विचारतो की खोकलेच आहे ना. तो सांगतो की हो. यश विचारतो की किती पैसे झाले. त्यावर तो रिॲक्ट करतो की माहीत नाही. आता यशला त्याचं वागणंच खटकतं. तो विचारतो की माहीत नाही म्हणजे, आणि नेहमी तर दुसरा मुलगा येतो ना, मग तुम्ही नवीन लागलात का तिथे. तेव्हा तो सांगतो की हो. आता त्याला काय बोलावं काहीच सुधरत नसतं. कमाल आहे. नाही म्हणजे अमृतानं तेवढंही शिकवून पाठवलेलं नाही आहे त्याला. इतक्यात कावेरी येते, विचारते की आणलंय का खोकल्याचं औषध. यश म्हणतो की हो, पण कावेरी यांना माहीतच नाही आहे पैसे किती द्यायचे आहेत. तेव्हा कावेरी सांगते की दादा तुम्ही जा, मी नंतर पाठवून देते पैसे. आता त्याला काय, आयते संधीच मिळते, पटकन तेथून सटकतो तो. पण यशला त्याचं वागणं खरंच खटकलेलं असतं. पण तो मासाठी तसाच घरात निघून जातो. किचनमध्ये काकू विद्या आणि कावेरीला सांगत असते की अगं हात चालवा पटापट. कावेरी, अगं ते जास्तीचं बारीक नाही चिरलं तरी चालेल अगं. इतक्यातच अमृता टपकते. ती आता नाटकं करते की खरंच तिला त्रास होतोय काही माहीत नाही आहे. पण ती म्हणते की मला खरंच खूप मळमळते, सतत उलट्या येत आहेत. आता काकू विद्या तिच्याकडे दुर्लक्षच करतात.
तेव्हा ती पुन्हा वैतागत म्हणते की काकू खरंच खूप मळमळतंय मला, सांगा ना काहीतरी. आता कावेरीला काळजी वाटते, कारण कावेरीला नको त्याचा पुळका काय येतो ना कळत नाही. कावेरी अमृताला विचारते की खूप त्रास होतोय का? खरं तर प्रेग्नन्सीमध्ये असं होतं असं मी ऐकलंय, मी तुला पटकन लिंबू सरबत बनवून देऊ? त्यावर अमृता म्हणते की अगं नको गं कावेरी, त्यापेक्षा तू केमिस्टवाल्याला फोन कर आणि हे मळमळणं थांबवण्यासाठी औषध मागव बरं. त्यावर आता विद्या तिला इतकी ओरडते, अमृता काय आहेत गं तुझी नाटकं? मगाशी सांगता येत नव्हतं, आत्ता तू केमिस्टवाला गेला, किती वेळा यायला लागायचं त्याला? तेव्हा कावेरी सांगते की विद्याताई राहू देत, मी करते फोन. पण इथेच अमृताचं कारस्थान उघडकीला येणार असतं. यश तिकडे मांना तटावत असतो, कारण लहान मुलांसारखं वागतात. त्या सांगतात की मला औषध घ्यायचंच नाही आहे आणि यश हट्टालाच पेटतो. इकडे कावेरी ज्यावेळी त्या केमिस्टवाल्याला फोन करते आणि ती सांगते की प्रेग्नन्सीमध्ये असं सतत मळमळतंय, तर ते कमी होण्यासाठी प्रेग्नन्सीसाठी चालणारं असं माइल्ड औषध पाठवून द्याल का तुम्ही? तेव्हा तो सांगतो की हो मॅडम, तुमच्या खोकल्याच्या औषधाबरोबर हेही पाठवून देतो. कावेरी धक्क्याने विचारते की अहो पण. तेव्हा विद्या काकूसुद्धा धक्क्याने पाहतात. तिकडे हट्टाला पेटलेल्या असतात की नको रे, खूप कडू लागतं ते औषध. यश हसतो आणि म्हणतो की उगाच लहान मुलांसारखं वागू नकोसा. आणि कफ सिरप काय सेम असणार आहे का? प्रत्येकाचं मिक्सचर वेगळंच असेल ना. आता तो केमिस्टवाला कावेरीला खुलासा करतो की अहो मॅडम, आमच्या आज मेडिकलमध्ये खूप जास्त गर्दी होती ना, त्यामुळे मुलाला नाही पाठवता आलं, पण मी पटकन पाठवून देतो. आता कावेरीच्या पायाखालची जमीनच हादरते. तिकडे यश मांना दटावत असतो की हे बघ आता जर तू औषध नाही घेतलं ना, तर मी चिकूला तुझ्याकडे देणारच नाही. त्याच्यासमोर हात जोडतात आणि म्हणतात की दे बाबा. कावेरीचा सगळा प्रकार लक्षात येतो आणि पटकन ती सावध होते. धावतच ती येते. आता मांना यश दटावत असतो. स्वतःचं नाक बंद करतात आणि ते औषध पिणार. इतक्यात कावेरी धावत येऊन तो चमचा फेकूनच देते. तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो. तेव्हा कावेरी खुलासा करते की यश, हे खोकल्याचं औषध नाहीच आहे. तेव्हा यश विचारतो की म्हणजे? इतक्यातच विद्या आणि काकूसुद्धा तिथे हजर होतात. तेव्हा कावेरी खुलासा करते की यश अहो, मी केमिस्टवाल्याला फोन केला होता. तो म्हणाला की खोकल्याचं औषध घेऊन त्याचा माणूस अजून आलाच नाही आहे. मग हे औषध कोणी पाठवलं? यश ज्या वेळेस ते औषध त्याच बॉटलच्या टोपणात घेऊन त्याचा वास घेतो, इतका विचित्र आणि घाणेरडा वास येतो, यश तर तोंडच फिरवतो. म्हणतात की बघ, म्हणत होते की नाही. यश माफी मागतो की सॉरी मगाशी माझ्या लक्षात नाही आलं. तेव्हा कावेरी काकू विचार करतात की पण हे औषध कोणी पाठवलं असेल? तेव्हा विद्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकते. ती सांगते की नक्कीच हे कोणीतरी मुद्दाम पाठवले आणि आता जाऊन जाऊन त्यांची सगळ्यांची संशयाची सुई कुठे जाते? नेमकी अमृतावरती. यश जाऊन अमृताला जाब विचारतो की हे सगळं तू का केलंस? अमृता, उगाचच आता खोटं बोलू नकोसा. हे सगळे असले प्रयत्न तू आधीसुद्धा केलेत. माने मला सून म्हणून स्वीकारलं म्हणून तुला बघवलं नाही आणि चिकूचा अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केलास तू. आता अमृता साळसूतपणाचं आव्हानात बनते की कावेरी, एकतर मला सतत गरगरतंय, चक्कर येते, मळमळतंय, हे सगळं करत बसायला वेळ नाही आहे माझ्याकडे. तेव्हा यश तिला खडसावतो की खोटं बोलतेस तू. ती यशलाही तेच सांगते की यश, हे बघ, असलं करायला वेळच नाही आहे माझ्याकडे. माझी फर्स्ट प्रायोरिटी माझं बाळ आहे. त्याच्यासाठी मी पुन्हा या घरात आले आहे. त्यामुळे हे असलं करणार नाहीच आहे मी. तेव्हा कावेरी तिला सांगते की तुझ्यावर आमचा भरोसाच नाही आहे अमृता. अमृता हातात थापा मारायला लागते. कावेरीला ते सांगते की चिकूच्या बाबतीत असलं का करेन मी? आणि यश, तुझं तर बारीक लक्ष होतं ना माझ्यावर. बघत होतास ना, तिथे ऑडियन्समध्ये बसले होते मी, तुम्हाला चिअरअप करत होते. अमृता मुद्दामच कावेरीला म्हणते की आणि जर मला मावशीसोबत असं करायचंच होतं तर मी माझंही औषध तिथून मागवलं असतं का? काहीही काय बडबडतेस कावेरी? एकतर मला मळमळते, त्रास होतोय, डोकं दुखते आणि उगाचच तुम्ही नसत्या गोष्टी माझ्याशी जोडू नका. तंतनतच ती तेथून निघून जाते. आता यश कावेरीला प्रश्न पडतो की मग केलं कोणी असेल हे?
प्रेक्षकांनो, आता भाग जरी संपत असला तरी पुढे खूप मोठा ट्विस्ट आला आहे. कारण कावेरी यशला एक पत्र मिळतं ज्यात स्पष्ट लिहिलेलं असतं की सुलक्षणाचा वाईट काळ सुरू झाला आहे. चिकूला आणि सुलक्षणाला तुम्ही वाचवलंत. आता सुलक्षणाचं अख्खं कुटुंबच मी उद्ध्वस्त करेन. तेव्हा कावेरी खुलासा करते की काऊला पण असंच पत्र मिळालं होतं. अचानकच आता उदयचा भयानक ॲक्सिडेंट होतो, पण देवकृपेने तो वाचतो. जेव्हा तो घरी येतो तेव्हा सर्वजण त्याला सावरतात. मात्र इतक्या रडत असतात. देवीकडे त्या प्रार्थना करतात, साकडं घालतात की देवी आई, मला जे करायचंय ते कर, पण माझ्या लेकरांना काही होऊ देऊ नकोस. पण यशने मानच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली की या घराच्या वाईटावर टपलेल्याला यश आता सोडणार नाही.